नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरच्या घरी बाहेर मिळणारा एक पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला कुठेही इथे जास्त साहित्य लागणार नाही. अगदी मोजक्या साहित्यात 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ तयार होतो. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये एखादी आपल्याला वाटी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. आणि त्याच वाटीने मोजून नंतर मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तर प्रमाण देखील अगदी साधं सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. 1 वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे आणि साखर वितळेपर्यंत सतत ढवळत आपल्याला हा साखरेचा पाक तयार करायचा आहे. तर लक्षात ठेवा हा पाक तयार करताना सतत ढवळत राहा जेणेकरून जी साखर आहे ती तळाला चिटकणार नाही किंवा पाक आपला जळणार नाही. त्यामुळे मध्यम आचेवरती आपल्याला सतत ढवळत हा साखरेचा पाक तयार करायचा आहे. इथे आपल्याला एक तारी असा पाक तयार करायचा आहे. तर पूर्णपणे इथे एक साधारण 2 ते 3 मिनिटात साखर वितळलेली आहे तुम्ही पाहू शकता. तर आता हा साखरेचा पाक एक तारी झाला का नाही ते कसं ओळखावं? तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जो साखरेचा पाक आहे तो चमच्यामध्ये घेऊन असा आपल्याला टाकून बघायचा आहे. जो शेवटचा थेंब असतो, तुम्ही इथे पाहू शकता जो शेवटचा थेंब असतो, तो अगदी असा तारेसारखा जेव्हा पडतो, तेव्हा आपण ओळखायचं की हा साखरेचा पाक एक तारी तयार झालेला आहे. तर आणखीन एक 5 मिनिटं आपल्याला लागणार आहेत. हा अजून एक तारी पाक तयार झालेला नाहीये. तर अजून आपण याला थोडंसं उकळून घेऊयात आणि सतत याला आपल्याला ढवळत राहायचं आहे. हे पहा पुन्हा एकदा आपण आता चेक करूयात की हा एक तारी पाक तयार झाला आहे की नाही. तर एक तारी पाक तयार झाला की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण चमच्यामध्ये घेऊन टाकून पाहायचं आहे. जर शेवटचा जो थेंब असतो तो असा तारेप्रमाणे पडला म्हणजे आपला एक तारी पाक तयार झालेला आहे. नंतर मी यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि अगदी किंचित असं खाण्याचा ऑरेंज रंग टाकलेला आहे. तर रंग टाकणं हे ऐच्छिक आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. नाही टाकला तरीही चालणार आहे. तर हे पहा रंग टाकून व्यवस्थित मिक्स करून मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आता मी आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि आप्पे पात्र्याला थोडंसं तुपाने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता. तर तुम्हाला आता कळलंच असेल मी इथे बनवत आहे होळीला किंवा गुढीपाडव्याला लावली जाणारी ही साखरेची माळ आज आपण बनवत आहोत. तर करायला अगदी साधी सोपी पद्धत आहे. 10 ते 15 मिनिटात ही जी साखरेची माळ आहे ती तयार होते. तर बाजारात तर आपण नेहमीच होळीला किंवा गुढीपाडव्याला हे विकत आणत असतो. पण आपण जे घरात बनवलेलं असतं त्याचा वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. तर हे पहा अशा पद्धतीने जो आपला जाड धागा असतो तो या आप्पे पात्रामध्ये आपल्याला व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे सेट करून घ्यायचा आहे. आणि त्याचं जे मधलं टोक आहे ते व्यवस्थित आप्पे पात्राचे जे खोलगट भाग आहेत त्याला व्यवस्थित टच करून घ्यायचं आहे. आणि थोडं मिश्रण आपल्याला मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे या आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर पाहिलंत ना अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे साखरेची माळ बनवण्याची. तर अशाच पद्धतीने सर्व इथे मी हे जे मिश्रण आपण बनवलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि साधारण 1 ते दीड तास पूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर हे पहा 1 ते दीड तास झालेला आहे आणि अगदी अलगद अशी ही साखरेची माळ आप्पे पात्रापासून वेगळी होत आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपण मस्त अशी ही साखरेची माळ या गुढीपाडव्यासाठी तयार केलेली आहे. रंग देखील फारच सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता. हे पहा. पाहिलत ना, अगदी काही मिनिटात ही अशी साखरेची माळ तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील या गुढीपाडव्याला ही साखरेची माळ नक्की करून पहा. आणि तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.